बीडमध्ये बजरंग सोनवणेंनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर निशाणा साधला। बीड जिल्ह्याचं प्रारब्ध बहीण भाऊ मिळून ठरवू शकत नाहीत तर जनता ठरवेल असा टोला त्यांनी लगावला। लोकसभेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जात नसल्याचं त्यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे स्वार्थाकरता एकत्र आल्याची घणाघाती टीका त्यांनी केली। आणि तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही एक झाला असाल, पण बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारब्ध ठरवण्याचा अधिकार कुणालाच नाही। बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारब्ध ठरवायचा आणखी कोणी माईचा लाल बघा झाला नाही। बीड जिल्ह्यातली जनता तुमचा आमच्या सर्वांचा प्रारब्ध ठरवणार आहे। त्याच्यामुळे कुणी कुणावर टीका टिप्पणीवर निवडणूक लिहू नका, आणि जर टीकाच करायची असली तर उद्या मैदान गोळाजवळचं आहे, आम्हाला काय अडचण आहे। मी जर खासदार झाले तर मोदी साहेबांना बोलवलं, मोदी साहेबांकडून विकास आले। मग आता कोणी 10 वर्ष अडवलं होतं? 10 वर्ष कोणी अडवलं? 10 वर्ष अरे तुम्ही साधा खासदार फंड वापरू शकला नाही। जे आता मला वाटतं ही किती लाजिरवाणी घटना आहे बीड जिल्ह्यासाठी। अशोभनीय गोष्ट आहे की बीड जिल्ह्याच्या खासदाराचा फंड वापस गेला। मी कधीही टीका करणार नाही, पण तुम्ही बोलला त्याचं उत्तर नक्कीच देणार, इथून पुढे सुद्धा जाहीर सांगतो।